आरक्षणावरून सध्या राजकारण तापले आहे। ओबीसी मधून आरक्षण द्या या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करत आहेत। मात्र या आंदोलनात नियमांचे उल्लंघन करण्यात येत असल्याचा आरोप ॲडव्होकेट सदावर्ते यांच्यासह इतर काही लोकांनी केला आहे। तसेच या प्रकरणात त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका देखील दाखल केली आहे। या याचिकेवर आज सुनावणी झाली असून उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही महत्त्वाचे आदेश दिले आहेत। न्यायालयाच्या या आदेशानंतर मराठा आंदोलकांना मोठा दिलासा मिळाला असल्याची चर्चा देखील सध्या जोराने सुरू आहे। या प्रकरणात पुढील सुनावणी 2 सप्टेंबर रोजी होणार असून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयाने राज्य सरकारला काही महत्त्वाचे निर्देश दिले। या प्रकरणात पुढील सुनावणी 2 सप्टेंबरला होईल असे सांगत न्यायालयाने आंदोलकांना जेवण आणि पाण्याचे साहित्य आणण्यास परवानगी असेल असं न्यायालयाने सांगितलं। तसेच आंदोलनादरम्यान जर मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली तर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात यावे असे निर्देश देखील न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत। तर दुसरीकडे या सुनावणी दरम्यान राज्याचे महाधिवक्त्यांनी राज्य सरकारची बाजू मांडली। जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सर्व नियम मोडण्यात आले आहेत असा दावा यावेळी न्यायालयात केला। तसेच जरांगे यांनी 30 आणि 31 ऑगस्ट रोजी आंदोलनाला सरकारने परवानगी दिलेली नव्हती असं देखील त्यांनी न्यायालयात स्पष्ट केलं। जर जरांगे यांचे उपोषण लवकरात लवकर थांबावे अशी मागणी ॲडव्होकेट सदावर्ते यांनी न्यायालयात केली। राज्य सरकारला 5000 लोकांना अटी शर्तीच्या आधारे राहून पुन्हा परवानगी द्यायची असेल तर पुन्हा परवानगी देऊ शकतात अशी सूचना न्यायालयाने यावेळी सरकारला दिली। ही परवानगी दिल्यानंतर नियम आणि अटींचे पालन करावेच लागणार असेही यावेळी न्यायालयाने स्पष्ट केले। त्यामुळे न्यायालयाचा हा आदेश मराठा आंदोलकांसाठी एक प्रकारचा दिलासा असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा।